महिना थोडा संघर्षाचा, तरीही मोठ्या यशाचा. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमचं ध्येय खूपच लहान आहे. ही बाब स्पष्ट होते. ही बाब मकर राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. शनिदेवांची अत्यंत परिश्रमी रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे. शनिदेव हे पत्रिकेतील अत्यंत मोठे ग्रह मानले जातात. त्यामुळे साहजिकच तुमची ध्येय मोठी असतात, किंबहुना ती असायला पाहिजे. असं असताना तुम्ही जो ध्येय जर सामान्य बाळगलं तर यश देखील सामान्यच मिळेल. म्हणून स्वतःसाठी मोठं ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार यश देखील मोठं मिळवा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2023 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीचं गोचर अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मकर राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहे. तेही आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. त्यामुळे मकर जातकांसाठी व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा अत्यंत सकारात्मक कालखंड आहे असं आपण म्हणू शकतो. तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध आणि संपन्न करणारा असा हा कालखंड आहे, म्हणून तुम्ही त्याचा सदुपयोग करावा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश देखील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेव तुमच्या धनस्थानात विराजमान आहे. त्यामुळे तुमच्यासाठी विविध मार्गांनी धनप्राप्तीचे योग निर्माण होतील. सोबतच कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं, वाणीतून ज्ञान प्रकट होणं, वाणी अधिक प्रगल्भ होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करायला हवा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या सुखस्थानामध्ये विराजमान आहेत. आता परिश्रमाचा कारक सुखस्थानात जातो म्हटल्यावर तिथे साहजिकच एक नकारात्मक प्रभाव निर्माण होतो. परिश्रम करण्यापेक्षा परिश्रम टाळण्याची प्रवृत्ती निर्माण होते. परिश्रम करण्यापेक्षा घरामध्ये सुखात आनंदात बसावं, आराम करावा हा स्वभाव कळत नकळत निर्माण होतो, जो तुमचा मूळ स्वभाव अजिबात नाही. म्हणून या समस्येवर तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त परिश्रम करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी अत्यंत सकारात्मक काळ निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. वास्तू वाहनाचे शुभयोग निर्माण होणं, जमीन घेण्याचे योग निर्माण होणं, घरात सुखशांती निर्माण होणं, कौटुंबिक ऐक्याच्या गप्पा गोष्टी होणं, आईशी गप्पा गोष्टी होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभदायक म्हणता येईल. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. शिक्षण, इष्टदेवांचं सहकार्य, प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल. शिक्षणामध्ये कळत नकळत अडचणी निर्माण होतील. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण परिश्रम वाढवले पाहिजे, म्हणजे अधिक अभ्यास केला पाहिजे. तेव्हाच आपल्याला अपेक्षित यश प्राप्त करता येतं. म्हणून या महिन्यात तुम्ही नेहमीपेक्षा थोडी अधिक अभ्यास करावा. इष्टदेवांकडून तुम्हाला भरभरून आशीर्वाद व सहकार्य प्राप्त होईल. विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग निर्माण होतील. मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग सध्या नाहीत. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य तो निर्णय घ्यायला हवा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येणार नाही. आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारी, दातांच्या तक्रारी तुमच्यासाठी निर्माण होतील.
किंवा काही अनारोग्याचे प्रश्न निर्माण होतील, पण त्याचं स्वरूप खूप लहान असेल आणि लवकरच त्यातून तुम्हाला बरं देखील वाटेल. महत्त्वाची कागदपत्र कुठेतरी ठेवून गहाळ होणं हा विभाग या महिन्यात समोर येताना दिसतोय. म्हणून त्याबाबत देखील तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मात्र स्पर्धा परीक्षेत तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढलेल्या आहेत. हितशत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवं. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी थोडा त्रासाचा राहील. तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मकर जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभदायक आणि प्रगतीदायक म्हणता येईल. तसंच व्यावसायिक जातकांना देखील या काळात मोठं यश प्राप्त होईल. व्यवसायात नवनवीन संकल्पना राबवणं, लहान मोठे बदल करणं, साईड बिझनेस जोडणं यासारखी कार्य देखील तुम्हाला करायची आहेत. किंबहुना तुम्ही ती केलीच पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला यश प्राप्त होईल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल. त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे धनेश शनिदेव धनस्थानात विराजमान आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. त्यानंतर गुरुदेव तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान असून तुमच्या राशी स्वामीशी ते लाभयोग करीत आहेत. राशी स्वामी आणि चतुर्थेश यांच्यात नवपंचम योग घडून आलेला आहे, त्याला देखील आपण शुभ संकेत म्हणू शकतो. या सर्वांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मकर राशीच्या कर्मस्थानातून अनेक ग्रह गोचर करणार आहेत. तसंच मंगळ ग्रह हा संपूर्ण महिना तुमच्या कर्मस्थानात असणार आहे. तुमच्या कर्मस्थानात शुक्रदेवाची म्हणजे मंगळाच्या शत्रूची रास येते, त्यामुळे थोडा त्रास नक्कीच होतो. तरी देखील कर्मस्थानातील मंगळ तुम्हाला उत्तम फळं देतो, जे तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहेत. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचे लाभेश म्हणजे मंगळदेव होय, जे तुमच्या कर्मस्थानात आलेले आहेत. असे जेव्हा योग बनतात तेव्हा तुम्हाला ग्रह सूचित करीत असतात की बाबा रे, तू योग्य कर्म कर, आम्ही तुला लाभ देऊ. आपलं संपूर्ण लक्ष कर्माकडे ठेव. कर्मात दिरंगाई करू नये, चुकीचे कर्म करू नको, तुम्हाला लाभ नक्कीच मिळेल. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या काळाचा पूर्ण उपयोग करायला हवा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचे व्ययेश म्हणजे गुरुदेव होय, जे चतुर्थ स्थानात विराजमान आहेत. त्यांच्या या स्थितीचा परिणाम म्हणजे जे मकर जातक परदेशात आहेत त्यांना घराची आठवण येईल. आपल्या देशामध्ये परत जाण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण होईल, ज्याला आपण होम सिकनेस असं म्हणतो. त्यांना लगेच घरी यावं असं वाटेल. म्हणून या काळात त्यांनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा असा सल्ला त्यांना देण्यात येत आहे. या महिन्यात तुमच्यासाठी खर्चाचे काही योग निर्माण होत आहे. प्रवासासाठी, शिक्षणासाठी खर्चासह अनेक ताणतणाव देखील या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण होताना दिसत आहेत. एकंदरीत मकर जातकांसाठी थोड्या संघर्षासह मोठ्या यशाचा असा हा कालखंड आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील 1, 11 आणि 20 हे दिवस विशेष शुभदायक, सुखदायक आणि यशाचे राहतील. तर 8, 18 आणि 26 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील. म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत.
अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता आपल्याला माहिती आहे की या महिन्यात दीपावलीचा मोठा उत्सव आहे. या शुभ उत्सवामध्ये घरात सुखशांती नांदावी, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावी आणि देवी सरस्वतीने तुमचं भाग्य प्रगल्भ करावं, यासाठी मी राशीनुसार काही मंत्र देत आहे. त्यानुसार मकर राशीसाठी महाबली हनुमानाचा श्रीरामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः हा मंत्र देण्यात येत आहे. या मंत्राचा तुम्ही दररोज जाप करावा, त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2023 कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना दिवाळी भेट म्हणून ते अवश्य शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.